नमस्कार मंडळी. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे ना बऱ्याच वेळा दूध तापवायचं राहिलं तर नक्की नासतं आणि घरात दूध नासलं की आपण ते फेकून देतो. पण थांबा, त्या नासलेल्या दुधापासून आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि अगदी हेल्दी असं मसाला पनीर. माझं पण इथे हे दूध नासलेलं आहे, त्याच्यापासून आपण आता झटपट साध्या साहित्यामध्ये आणि पटकन तयार होणारी ही रेसिपी करणार आहोत आणि ती अतिशय पौष्टिकसुद्धा आहे. मीही हे दूध तापवायचं विसरले, त्याच्यामुळे पूर्णपणे नासलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आता. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घातली, अर्धा चमचा इथे धणे पावडर घातली, एक मोठा चमचा इथे मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे कोथिंबीर घातली. तिखट तुम्हाला किती आवडतं त्यानुसार चिली फ्लेक्स घाला आणि सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे की नाही, आपण जेव्हा हे मसाला पनीर तयार करतो ना, त्याला ह्या सगळ्याची मस्त अशी टेस्ट येते. आता हे मी 1-2 मिनटासाठी फक्त उकळून घेणार आहे, की जेणेकरून की नाही आपण याच्यात जे मीठ वगैरे घातलेलं आहे की नाही ते पूर्णपणे याच्यामध्ये विरघळतं चांगलं आणि टेस्ट चांगली येते पनीरला. आणि आपण जे चिली फ्लेक्स घातले त्याच्यामुळे तिखटपणा येतो या मसाला पनीरला चांगला. सगळं व्यवस्थित मिक्स करून 1-2 मिनटं हे उकळून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपण ह्याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे आणि जर एखादं थोडंसं दूध फाटायचं अजून राहिलं असेल, म्हणजे नासायचं अजून थोडं राहिलं असेल, तर ते पूर्णपणे सगळं नासलं जातं. आता 1 मिनटं मी हे गरम करून घेतलं आहे चांगलं. त्यानंतर अशी चाळण घ्यायची, खाली एक बाऊल ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक ना कापड ठेवायचं, म्हणजे आपण की नाही हे पूर्णपणे सगळं गाळून घेणार आहे. म्हणजे वरती सगळं पनीर राहतं आणि खाली त्याच्यातलं जे पाणी जे आहे ते सगळं निघून जातं. या प्रकारे आता हे मी गाळून घेते. याच्यातलं आपल्याला सगळं पाणी इथे काढून टाकायचं आहे, म्हणजे की नाही याला हे पूर्णपणे घट्ट असं पनीरचा चांगला गोळा तयार होतो. आता हे पूर्णपणे याच्यातलं पाणी मी इथे काढून घेते आहे. पूर्ण चाळणीत घालून घेतलेलं आहे. चमच्याने या प्रकारे हलवून घ्यायचं, म्हणजे पाणीचं असेल ना ते सगळं निघून जातं. हे बघा, तुम्ही बघू शकता आता. आणि ह्याचा घट्टसर असा गोळा बांधून घ्यायचा, म्हणजे सगळं ह्याच्यातलं पाणी खाली राहतं आणि पनीर सगळं वरती राहतं. या प्रकारे आता सगळं पाणी इथे बाऊलमध्ये निघालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे, कारण की आपण दूध हे नासलेलं होतं आपलं. आता जे वरती पनीर राहिलेलं आहे याच्यामध्ये परत मी 1 ग्लास इथे पाणी घालते आहे. या प्रकारे स्वच्छ पाणी परत घालायचं, म्हणजे पनीर अगदी पांढरं स्वच्छ छान असं होतं. आपण याच्यामध्ये मीठ वगैरे घातलेलं आहे अगोदरच, त्याच्यामुळे की नाही मीठ जर कमी झालं तर तुम्ही मीठ नंतर घालू शकता. बाकी चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि जिरे धणे पावडर जी घातलेली आहे ती या पनीरमध्येच राहते, ती निघून जात नाही, त्याचा फ्लेवरही राहतो. आता हे पूर्णपणे मी यातलं थोडं पाणी घालून काढून घेतलेलं आहे आणि याची एक अशी गाठ बांधून ठेवायची, म्हणजे पूर्णपणे याच्यातलं पाणी की नाही सगळं निथळून जातं. एक अर्धा तास किंवा पाऊण तास हे ठेवलं की यातलं सगळं पाणी निथळून जातं आणि घट्टसर आपलं हे मस्त असं मसाला पनीर तयार होतं. बघू शकता. आता या प्रकारे सगळं पाणी याच्यातलं काढून टाकलेलं आहे आणि याचा असा गोळा करून वरती गाठ मारलेली आहे. त्यानंतर परत इथे जे बाऊलमधलं पाणी होतं ना ते सगळं काढून टाकायचं आणि आपण गाठ मारल्यानंतर हे पूर्णपणे उलटं असं ठेवलेलं आहे, म्हणजे समांतर व्हावं म्हणून. आणि छोटासा खलबत्ता जो आहे ना तो ह्याच्यावरती ठेवलेला आहे, जेणेकरून ह्याच्यावरती प्रेशर पडून की नाही काही जड अशी वस्तू ठेवायची, जेणेकरून ते पूर्णपणे पाणी निथळून जाईल. आता 1 तासभर झालेला आहे बघा. तासभरानंतर ह्यातलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे. आता आपण हे काढून बघूया. आता तुम्ही बघू शकता याचा चप्पट असा गोळा झालेला आहे आणि हे पाणी ह्याच्यामध्ये निघालेलं आहे. बाऊलमध्ये निघालेलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि रुमाल आपण जो त्याच्यामध्ये कपड्यामध्ये आपण बांधून ठेवलं होतं ना पनीर, त्याची गाठ सोडायची आणि या प्रकारे पनीर आतलं काढून घ्यायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे पनीर तयार झालेलं आहे. पाणी पूर्णपणे यातलं निघून गेलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त असं हे जाडसर घट्टसर एकसंध असं झालेलं आहे. आणि याच्यात जिऱ्याची पूड पण खाली दिसते बघा, व्यवस्थितपणे सगळीकडे लागलेली. आता आपण की नाही याचे पीसेस कट करून घेऊया. या प्रकारे चौकोनी शेपमध्ये मी इथे पीस कट करून घेते. मस्त अगदी आपलं हे नासलेल्या दुधापासून अगदी झटपट असं हे मसाला पनीर तयार होतं. तुम्ही हे तव्यावरती बटर किंवा तूप घालून जरासं शेकून भाजून वगैरे घेऊ शकता आणि खाऊ शकता, किंवा कुठल्याही भाजीमध्ये जरी घालून खाल्लं तरी अप्रतिम लागतं. किंवा ह्याचं पनीरमध्ये म्हणजे तेलावरती फोडणी घालून कांदा वगैरे घालून हे
पनीर याच्यामध्ये घातलं तरीसुद्धा अप्रतिम लागतं. बघू शकता मस्त अशा वड्या तयार झाल्यात, की आपण विकतचं पनीर जेव्हा आणतो त्याप्रमाणेच हे तयार झालेलं आहे. पण आपण हे नासलेल्या दुधापासून केलेलं आहे, हे लक्षात पण येत नाही तेवढं अगदी चविष्ट आणि व्यवस्थित अगदी तयार होतं. तुम्हाला इथे एक वडी दाखवते, बघू शकता तुम्ही किती मस्त असं हे मसाला पनीर आपलं तयार झाले आणि चवीला पण तितकंच छान लागतं. तुम्हाला जर मीठ वगैरे कमी वाटत असेल तर तुम्ही वरतून याच्यामध्ये घालू शकता. किती जाडीचं मस्त असं तयार झालेलं आहे, बघू शकता. रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. बऱ्याच वेळा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो दूध आपलं नासतं, मग घरात दूध नासलं की आपण ते टाकून देतो, पण आता तसं होणार नाही. आज आपण नासलेल्या दुधापासून अगदी चविष्ट, मसालेदार आणि हेल्दी असं मसाला पनीर तयार केलेलं आहे. ही रेसिपी अगदी सोपी आणि कमी वेळात तयार होणारी आहे आणि जेवणासाठी पण अगदी परफेक्ट अशी आहे. करून बघा आणि कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की हाईप करा रेसिपीसाठी मला, म्हणजे अजून जास्त पॉईंट्स मिळतील. फेसबुकला बघत असाल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. चला मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. यूट्यूबला माझं अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.